नमस्कार, मी लाघवी ओम सावंत स्टोरी ऑफ द डे मध्ये आपलं स्वागत करते। मुंबईत येण्यापासून रोखलं तरी मुंबईत येणारच। आझाद मैदानावरच आंदोलन करणार, उपोषणाला बसणार। आता मात्र आरक्षणाशिवाय माघारी फिरणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। आणि या संदर्भात आज आपली स्टोरी ऑफ द डे, कारण एक मराठा लाख मराठा म्हणत आरक्षणाचं हे भगवं वादळ आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय। आरक्षणाकरता किंवा आता आरक्षण घेण्याकरता किंवा मग विजयाचा गुलाल उधळण्याकरता, पण मुंबईत येणार म्हणजे येणारच, यावर जरांगे पाटील ठाम आहेत। एक मराठा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो। जय जिजाऊ। शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही। या निर्धारानं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईच्या दिशेनं कूच करतोय। एक मराठा लाख मराठा म्हणत आरक्षणाचं हे भगवं वादळ आता मुंबईच्या वेशीवर पोहोचलंय। 20 तारखेला अंतरवली सराटीतून निघालेलं हे भगवं वादळ मुंबईत धडकण्याकरता 24 तास शिल्लक असताना जरांगे पाटलांना आझाद मैदानावर उपोषण करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे। आझाद मैदानापाठोपाठ शिवाजी पार्कमध्ये देखील परवानगी नाकारण्यात आल्याचं कळतंय। आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचं पत्रात कारण देत मुंबई पोलिसांनी पत्र लिहून उपोषण करण्याची परवानगी नाकारली आहे। उपोषणाकरता मुंबईत न येता नवी मुंबईतील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदानात उपोषण करावं असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। जय जिजाऊ। एकीकडे आझाद मैदानावर पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारीचा नारळच वाढवलाय। आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले। तिथल्या कमिशनरनं, ते साहेब कोण आहेत, कमिशनर साहेब, त्यांनी दिले मला। आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय। तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज, आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे। हे कमी की काय? दुसरीकडे प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुंबईत 23 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत 15 दिवस जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। त्यामुळे जरांगे पाटील यांची आता चहूबाजूनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे। पण मुंबई आमची आणि महाराष्ट्र ही आमचा, त्यामुळे मुंबईत जाणारच, यावर जरांगे पाटील ठाम आहेत। 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे। महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची। उलट आंदोलनात कोणी विघ्न संतोषी दिसतोय का यावर लक्ष ठेवा, गाफीर राहू नका, असा सल्ला जरांगेंनी मराठा बांधवांना दिलाय। तुमच्या तिसरी जबाबदारी आहे, तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं, आजूबाजूला लक्ष ठेवायचं। तुमच्यावर चौथी जबाबदारी आहे, आपल्या रॅलीत, आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं। पण त्याचबरोबर अजून वेळ गेलेली नाही। मराठा लेकरांचे हाल होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्यास यावं असं जरांगे पाटील म्हणतायत। आमची अशी विनंती, मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती। कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही, नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो। तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला, मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची। तर मराठा आरक्षण देणारच, काल आणि आजही तीच भूमिका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत। जरांगे पाटील यांनाही मी आव्हान, विनंती केलेली आहे की सरकार पूर्ण सकारात्मक आहे, सरकार पूर्ण देण्याच्या मनस्थितीमध्ये काम करतंय आणि देतंय। म्हणजे कुठलंही आश्वासन सरकार न देता डायरेक्ट थेट जे काही देणं आहे, ज्या सुविधा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे ज्या आहेत त्या देण्याचं काम केलेलं आहे, तेही करते।
जरांगे पाटील यांनी चर्चेची दारं खुली ठेवली आहे, तर सरकारकडून जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री आणि जरांगेंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती आहे। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोनही मार्गांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जलद कृती दल, बॉम्ब निकामी पथक देखील तैनात करण्यात आलंय। त्यामुळे आता हे सगळं कवच भेदून जरांगे मुंबईत पोहोचतात की विजयाची सभा मुंबईच्या वेशीवरच घेतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, मुंबई। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याकरता सर्वेक्षण सुरू झालंय, पण त्यात सावळा गोंधळ दिसून येतोय। कधी ॲप काम करत नाहीये, तर कधी ज्यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवली आहे त्यांना मोबाईलच वापरता येत नाहीये। अशा एक ना अनंत अडचणींचा पाढाच आहे, पाहूया। मराठा सर्वेक्षणासाठी आलेला हा कर्मचारी पहा। कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केळगाव। बरं, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून। हां, इलेक्ट्रिक मदतनीस। इलेक्ट्रिक मदतनीस। आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतलेली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये, शिक्षण पात्रता नसल्यामुळे। तो मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाला आलाय, पण त्याला साधा मोबाईलही वापरता येत नाही, लिहिता वाचताही येत नाही। कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केळगाव। बरं, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून। हां, इलेक्ट्रिक मदतनीस। इलेक्ट्रिक मदतनीस। आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतलेली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये, शिक्षण पात्रता नसल्यामुळे। अहमदनगर पालिकेच्या विद्युत विभागात कामावर असलेल्या पहिली 5 कर्मचाऱ्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवली आहे। आपल्याला सर्वेक्षणातील काहीच कळत नसल्याची कबुली मनोज कांबळे नावाच्या या कर्मचाऱ्याने दिली आहे। त्यामुळे सर्वेक्षणाकामी सुरू असलेल्या हलगर्जीपणाचं जिवंत उदाहरण समोर आलंय। पण राज्यभरात जे 1.25 लाख कर्मचारी सर्वेक्षण करतात, त्यातील किती जण सर्वेक्षण करण्यास पात्र असतील असा सवाल उपस्थित होतोय। कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केळगाव। बरं, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून। हां, इलेक्ट्रिक मदतनीस। इलेक्ट्रिक मदतनीस। आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतलेली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये, शिक्षण पात्रता नसल्यामुळे। हा व्यक्ती अहमदनगर शहरातील भोसले आखाडामध्ये सर्वेक्षण करत होता। यावेळी कर्मचाऱ्याच्या ज्ञानाविषयी संशय आल्यानं एका तरुणानं या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ बनवला आणि हा सर्व प्रकार उघडकीस आणला। ज्यावेळेस त्यांची पूर्णपणे मी माहिती काढली तर असं लक्षात आलं की त्या कांबळे साहेबांना हे पहिली शिकलेले होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं की बाबा असा असा सर्वे करायचा आहे, तुम्ही प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांना सर्वेला पाठवलं होतं। मग मी त्यांचा व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला। महानगरपालिकेने सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या अशिक्षित प्रगणकामुळे मराठा सर्वेक्षण वेळेत आणि व्यवस्थित होईल का नाही याबद्दल मराठा समाजातील नागरिकांकडून शंका व्यक्त केली जाते। त्या लोकांना पुरेसं त्यातलं ज्ञान नाहीये। सर्वे करत असताना ॲपमध्ये पण खूप अडचणी येत आहेत। जे काही प्रगणक आहेत त्यांना पण खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। अशा पद्धतीने जर कामकाज किंवा सर्वे केला गेला तर सर्वे हा परिपूर्ण होऊ शकत नाही। सर्वेक्षणातील हा सावळा गोंधळ समोर येताच पालिका प्रशासनाला जाग आली।
इथले वरिष्ठ अधिकारी आहेत, कुठले उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेट द्यावी. डायरेक्टली त्यांनी कुठंतरी त्रयस्थ यंत्रणेकडे तक्रार करण्यापेक्षा महापालिका ही त्यांच्यासाठीच आहे आणि मनपाचेच कर्मचारी आहेत. इतर समस्या जशा तुम्ही मनपाकडे मांडता तशी ही सुद्धा तुमची अडचण आहे, त्यांनी मनपाला जर मांडली तर त्याच्यावर नक्कीच हे होईल. अहमदनगरमध्ये घडलेल्या या प्रकारात त्या कर्मचाऱ्याची काहीही चूक नव्हती. त्या व्यक्तीवर जबाबदारी देणाऱ्यांनी क्षमता आहे की नाही हे तपासणं गरजेचं होतं. त्यामुळे व्हायरल व्हिडिओमधील या कर्मचाऱ्यावर महानगरपालिकेने कोणतीही कारवाई करू नये अशी भूमिका कर्मचारी संघटनेनं घेतली. या निमित्तानं मी फक्त एवढंच सांगतोय, एकाही महापालिका जेवढे सर्वेक्षणात नेमलेले कर्मचारी आहेत महापालिकेचे, एकाही कर्मचाऱ्याला साधी नोटीस करून जरी विचारणा आयुक्तांनी केली किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी केलं किंवा एखादा कर्मचारी निलंबित झाला तर या महापालिकेमध्ये भूतोन भविष्यती आंदोलनाचं महापालिकेचे प्रशासन अधिकारी पाहतील. अहमदनगरमध्ये घडलेल्या या प्रकारासोबतच राज्यभरात सर्वेक्षणामध्ये अनेक अडचणी येऊ लागल्यात. राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशाने 23 ते 31 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील सुमारे 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करायचंय. त्यासाठी 1.25 लाख शासकीय कर्मचारी कामाला लागले. गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं जात आहे. सर्वेक्षणाचं काम सुरू होऊन 2 दिवस झाले, पण हे सर्वेक्षण करताना अनेक समस्यांचा डोंगर दिसू लागलाय. सर्वेक्षणाचा पहिला दिवस. गोखले इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या ॲपमध्ये तांत्रिक त्रुटी, काही कर्मचारी गैरहजर, दुपारच्या वेळी महिला घरात असल्यानं प्रश्न विचारताना अडचणी. सर्वेक्षणाचा दुसरा दिवस. सर्वेक्षणाच्या ॲपमधून अनेक गावांची नावं गायब. पुणे जिल्ह्यातील 100 गावं, देहू, इंदापूर नगरपालिकेचं नाव नाही. अहमदनगरमध्ये पहिली पास कर्मचाऱ्याची सर्वेक्षणासाठी नियुक्ती. 31 जानेवारीपर्यंत मराठा समाजासोबतच खुल्या प्रवर्गातील लोकांचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचं टार्गेट आहे. त्यासाठी पात्रता नसतानाही कर्मचाऱ्यांची ड्युटी सर्वेक्षण कामी लावली जाते. सर्वेसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲपमध्येही अडचणी येतात. मग अशा गोंधळात केलं जाणारं हे सर्वेक्षण किती अचूक असेल हा प्रश्नच आहे. संतोष आवारेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. राज्य मागासवर्ग आयोगानं सुरू केलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील जातींच्या नोंदीमुळे एक नवा वाद ओढवून घेतलाय. मागासवर्ग आयोगाच्या ॲपमधील रकान्यांमध्ये नवबौद्धांचा उल्लेखच नसल्याचा आरोप करण्यात येतोय. एवढंच नाही तर मुस्लिमांमधील पोट जातींचा सुद्धा ॲपमध्ये उल्लेख नाहीये. राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाच्या सर्वेक्षणाकरता काढलेल्या परिपत्रकाची अशी होळी होऊ लागली. हिंगोलीत मागासवर्ग आयोग आणि सरकार विरोधात आंदोलन सुरू झालं. या संतापाला कारणीभूत ठरली आहे मागासवर्ग आयोगाची ही प्रश्नावली आणि ॲपमध्ये जातीचा केलेला उल्लेख. मागासवर्गीयांच्या सर्वेक्षण ॲपमध्ये जातीचे आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवबौद्धांसाठी सर्वेक्षण ॲपमध्ये रकानाच नाही. शिवाय बौद्ध उल्लेख असलेला रकाना खुल्या प्रवर्गात टाकण्यात आलाय. मागासवर्ग आयोगानं तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. जी आरक्षित जातीची कॅटेगरी आहे, जी आरक्षित जागा आहे, यामध्ये बौद्ध जातीचा कुठल्याही प्रकारचा समावेश नाही. आपण जर नाव सांगितल्याच्या नंतर जेव्हा जात विचारलं जाते, आपण जर बौद्ध जात सांगितली तर बौद्ध जातीचा कुठल्या प्रकारचा उल्लेख नाही. इतर कास्टमध्ये बौद्धांचा उल्लेख आहे. तेव्हा आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही बौद्ध लोक आरक्षित आहोत, राखीव आहोत, आम्ही कॅटेगरीमध्ये आहोत. तेव्हा आम्हाला आपण कॅटेगरीमध्ये घ्यावं अशा प्रकारची मागणी आहे. मुस्लिम समाजातल्या पोट जातींबाबतही उल्लेख नसल्याच्या तक्रारी आल्या. आरक्षणासंदर्भात सामान्यांना आपलं मत नोंदवता येत नाहीये. प्रश्नावलीतले सगळे प्रश्न विचारले जात नाहीत अशाही तक्रारी आहेत. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी मागासवर्ग आयोगाला सूचना देणार असल्याचं सांगितलंय.
आज आपलं जे आरक्षणाच्या बाबतीतलं मत आहे ते नोंदवता येत नाही. त्यामुळे काल यादवनगरमध्ये खूप मोठा संभ्रम आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्या लोकांना सुद्धा जे आरक्षण सर्वे करण्यासाठी गेलेले लोक आहेत त्यांना परत फिरावं लागलेलं आहे. नाही, आता ह्या ज्या त्रुटी आहेत त्या मागासवर्गीय आयोगाला आम्ही लक्षात आणून देऊ आणि या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू. सरकारनं सुरू केलेल्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी आहेत. काही ठिकाणी सर्वेक्षणाचा फक्त सोपस्कार पार पडला जातोय. ॲपमध्ये जातीचे चुकीचे उल्लेख करण्यात आले. त्यामुळे हे सर्वेक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल का हा सवाल निर्माण झालाय. गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.